छत्रपती संभाजीनगर इथला देवगिरी हा किल्ला, अशी आख्यायिका आहे. म्हैसमाळच्या या टेकडीवरच भिल्लिणीच्या रूपात पार्वतीने शंकरांचा रुसवा घालवला होता, म्हणून हा देवगिरी किल्ला. देव राहतो तो गिरी. महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी एक असा देवगिरीचा हा किल्ला साधारण 2975 फूट उंच आहे. महाभारतातील श्रीकृष्णाचे वंशज म्हणजेच देवगिरीचे यादव यांना सेऊण किंवा सेऊन असेही म्हणत. हे स्वतःला सोमवंशी म्हणत आणि यांचे साम्राज्य हे नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. यालाच आज खानदेश म्हणतात. काही शिलालेखांमध्ये यांचा उल्लेखही आढळतो की भिल्लमदेव यादव याने देवगिरी ही राजधानी स्थापन केली होती. किल्ल्यावर 9 ते 6 या वेळेत प्रवेश मिळतो. त्यासाठी 15 वर्षावरील प्रत्येकासाठी 25 रुपये तिकीट आहे. बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, शुंग, सातवाहन, हल, शक, सातकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना यांच्या सत्तेनंतर राष्ट्रकूटांच्या श्रीवल्लभ याने हा किल्ला उभारला असं इसवी सन 756 ते 772 या काळाची नोंद आढळते. यादव राजा रामचंद्र याच्या राजवटीत दिल्ली सल्तनतच्या अल्लाउद्दीन खिलजीने 1200च्या दरम्यान देवगिरीवर हल्ला केला आणि यादवांना जबरदस्त खंडणी द्यायला भाग पडले. ही खंडणी देणे जेव्हा थांबवले तेव्हा अल्लाउद्दीनने 1300 मध्ये परत त्यावर हल्ला करून रामचंद्रांना आपला जामीनदार बनण्यास भाग पाडले. राजा रामचंद्र देव याचा उल्लेख ज्ञानेश्वरीतही आढळतो. या राजाच्या जावई आणि सेनापती असलेल्या हरपाल देव याला खिलजीने अत्यंत क्रूर हत्या करून प्रवेशद्वारावर टांगून ठेवले होते. या हरपाल देवाच्या वंशातीलच लखुजी जाधव म्हणजे जिजाऊंचे वडील आणि मालोजी राजे भोसले हे शहाजी महाराजांचे वडील निजामशाहीतील मातब्बर जमीनदारांपैकी एक होते. शहाजी राजे आणि जिजाऊंचा लग्न सोहळा सुद्धा इथेच पार पडला. त्यावेळी मुर्तजा निजाम सुद्धा त्यांच्या लग्नास उपस्थित होता. आपण इथे आता बघतोय त्या विविध तोफा शिवाजी राजांच्या काळातील किल्ले आणि गड यांच्याशी संबंधित आहेत. त्याबद्दलची माहिती आणि त्यांचे फोटो सुद्धा तुम्हाला या तोफांबरोबर इथे बघायला मिळतील. किल्ल्याचे चाकरमानी, किल्लेदार, घोडेस्वार, हत्तीस्वार हे या दरवाजातून आत आल्यानंतर आपले हत्ती आणि घोडे इथे बांधून ठेवायचे. हा भाग पूर्वी हत्तीखाना म्हणून ओळखला जात होता. यादवांच्या पंतप्रधानाचं नाव हेमाद्री पंडित होतं. यांनीच हेमाडपंथी स्थापत्यकला महाराष्ट्रभर रुजवली आणि अनेक मंदिरे बांधली. त्रिकोणाकृती हा किल्ला वसवण्याचं श्रेय ज्या राजास दिलं जातो तो सिंघणादेव. भिल्लमादेव नंतर दुसरा. त्यांनी शिंगणापूर हेच गाव सुद्धा वसवले होते. त्याच्याच सिंगणा या नावावरून शिंगणापूर असं नाव पडलं होतं, जे इथून जवळच आहे. या किल्ल्याची रचना तुम्ही बघता. या किल्ल्याबाबत पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणीही नवखा माणूस पुढच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचू शकत नाही. इथे असलेल्या 7 प्रवेशद्वारांपैकी पहिल्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर पुढच्या प्रवेशद्वारासाठी आपण इकडे वळालो तर ही जागा चकव्यासारखीच दिसते. याच्यानंतर आपण बघू शकता इथे अनेक दरवाजे आहेत. मात्र योग्य प्रवेशासाठी दार कुठलं हे एखाद्या जाणकार व्यक्तीला सोबत घेऊनच आपल्याला कळू शकेल. प्रवेशद्वाराच्या जवळ असणारी ही जागा म्हणजे पहारेकऱ्यांचा तळ होता. इथे तुम्ही हे खण बघू शकता, ज्याच्यामध्ये अन्नधान्याचा साठा, शस्त्रास्त्रांचा साठा, तसेच मशालीही लावण्यात येते असतील. दिवेही इथे आपण लावू शकत असू. त्याच्यासाठी एक छोटी जागा इथे दिलेली आपण बघितली. वरच्या बाजूला आराम करण्यासाठी, येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवणाऱ्यांसाठी अशी ही जागा प्रवेशद्वाराच्या अगदी सुरुवातीला आहे. इथून आत आल्यानंतर उजव्या बाजूला हा वेटिंग एरिया सारखा आपल्याला एक भाग दिसतो आहे, जिथे राहण्याच्या सुद्धा खोली आहे. आता आपण सरस्वती विहीर बघायला चाललेलो आहोत. यादवांच्या काळात बांधले गेलेल्या हेमाडपंथी मंदिरांसह अनेक प्रकारच्या बारव या सुद्धा स्थापत्य कलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. त्यातलीच ही एक सरस्वती यंत्राच्या आकाराची विहीर आपण इथे पाहत आहोत. नीट पहा, तुम्हाला या दोघांमध्ये साधर्म्य दिसतंय ना? ही जी विहीर आहे ही इंजिनिअरिंग किती सुंदर असू शकतं आणि पाण्याचा स्रोत म्हणजे समृद्धी हेही यातून त्यांनी नमूद केले आहे. यातील पाणी
हे जलाशयातून सोडले जायचे, पण भूमिगत झरे सुद्धा यातील पाणी आटू देत नाहीत. म्हणूनच ही बारव कितीही दुष्काळ असला तरी थोडं तरी पाणी साठवून आपल्या तळाशी ठेवतेच. महाकोटाजवळ असलेल्या शिलालेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण दौलताबादमध्ये 4 बारव आहेत. त्यातील 2 शहरामध्ये आहेत आणि 2 किल्ल्यावरती आहेत. त्यातील 3ऱ्या मुख्य दरवाजाजवळ असणारी ही सरस्वती बारव, ही बांधण्याचं श्रेय जरी बहमनी सुलतान, निजामशाह यांच्याकडे जात असलं तरी याच्या स्थापत्यशास्त्राचा एकूण विचार करता हे काम हिंदूंशिवाय शक्यच नव्हतं, हे मात्र नक्की. भारतात अशा अनेक स्टेप वॉल्स आहेत ज्यामध्ये राणी की वाव, गुजरातला मोढेरा सूर्यमंदिराजवळची विहीर, तसंच हम्पी येथील पुष्करणी, त्याच पद्धतीने बांधलेली स्थापत्यकलाचा उत्कृष्ट नमुना असणारी ही सरस्वती विहीर. पूर्वी मोटेनी याचा पाणी काढून सार्वजनिक उपयोगासाठी आणले जात होते. हा एक चौक असा प्रकार होता, म्हणजे जो गडावरती यायचा त्याची पूर्ण चौकशी आणि पूर्ण शहानिशा झाल्याशिवाय तो इथून आत जाऊ शकत नव्हता. हे जे आहे हे तुम्ही बघताय, हे पूर्वी पहारेकऱ्यांच्या खोल्या होत्या राहण्यासाठी आणि सैनिकांच्या खोल्या होत्या. ज्या वेळेला कोणीही इथे नवीन येणार किंवा गडावरती कोणीही जनसामान्य येणार तेव्हा पूर्णतः इथे त्याची नोंद केली जायची आणि त्यानंतरच तो गडावर प्रवेश घ्यायचा. आपण पाहिलं की प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला सरस्वती विहीर आहे आणि उजव्या बाजूला कचेरीची इमारत. तर आपण आता चाललोय कचेरी इमारत बघायला. जनसामान्य लोक ज्या वेळेला गडावरती यायचे त्यावेळेला त्यांची एक न्यायनिवाडाची म्हणा किंवा फिर्याद करण्याची किंवा त्यांना काही जर समस्या असतील तर त्या मांडण्यासाठी एक वेगळी कचेरी केलेली होती, जी गडाच्या दरवाजाच्या जवळच आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला काही लोक फक्त आपल्या काही कामांसाठी गडावरती यायचे आणि कचेरीमधनं आपले समस्या निराकरण करून निघून जायचे. तर हा एक भाग ऑफिस सारखा म्हणून वेगळाच ठेवण्यात आलेला आहे. ही आहे कचेरीची इमारत, म्हणजे जिथे सगळे न्यायनिवाडे व्हायचे, म्हणजे किंवा काही जर त्यांच्या फर्यादी जर असतील त्यांच्या काही फर्यादी जर असतील जनसामान्यांच्या, तर त्या इथे नोंदवण्यासाठी ते यायचे. हे सगळे बाजूला जी आहे सगळे अध्यक्ष तू एक इथे तुम्हाला पोहे खायला दिले. इथे तुम्हाला दिसेल बुरुज आहेत आणि टेहाळणीसाठीचे बुरुज आहेत आणि ही पूर्ण संरक्षक भिंत आजही सुस्थितीत आहे. अध्यक्ष शी सगळे चोर दरवाजा प्रकार काहीतरी आहे. चोर दरवाजा म्हणजे बुंजवण्यात आला होता किंवा पाणी पाणी असू शकतो. इथून आता पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला हत्ती तलाव असेल आणि उजव्या बाजूला आपल्याला चांद मिनार बघायचंय. या भागात इतकंच. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत चांद मिनार, काळाकोट दरवाजा, संभाजी महाराजांना ठेवलं होतं तो चिनी महल आणि अजून बरंच काही. तर पाहायला विसरू नका पुढचा भाग देवगिरी किल्ल्याचा. धन्यवाद.